बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नाशिकमधून। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात दगडफेक झाली। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याची अफवा पसरल्याने तणाव निर्माण झाला। या दगडफेकीमध्ये पोलीस जखमी झाले तर पोलिसांच्या वाहनांचं देखील नुकसान झाले। 8 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेण्यात यश आलेले। नाशिकच्या काठेगल्ली परिसरात मध्यरात्रीच्या वेळी दगडफेक झाली। 3 ते 4 पोलीस यामध्ये जखमी झाले। 5 पोलीस वाहनांचं देखील नुकसान करण्यात आले। वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावानं ही दगडफेक केली। काठेगल्ली परिसरातील वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडाल्यानं हा तणाव निर्माण झाला। रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता, मात्र जमाव 400च्या वर गेला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, मध्यरात्रीच्या वेळी काठेगल्ली परिसरात ही दगडफेक झाली। सद्यस्थितीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त कसा तैनात आहे? काल खरं तर नाशिकच्या काठेगल्ली भागामध्ये असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळावरती कारवाई करण्यासंदर्भात चर्चा चालू झाली आणि त्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडलेली आहे। आता सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच परिसरामध्ये तो अनधिकृत धार्मिक स्थळ आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी यावरती अतिक्रमणची कारवाई करण्यात आलेली होती, पण काही भाग या अनधिकृत धार्मिक स्थळाचा हे होतं आणि त्यानंतर या संदर्भात हे नोटीस देण्यात आलेली होती। नोटीस नंतर देखील धार्मिक स्थळ हे काढण्यात आले नाही, म्हणून काल रात्रीपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येईल असं हे कळल्यानंतर ही संपूर्णपणे घटना घडली। या सगळ्या दगडफेकीमध्ये 2 पोलीस अधिकारी आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी हे जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात जवळपास 8 ते 10 लोकांना जे दगडफेक करणारे लोक आहेत असे 8 ते 10 लोकांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे। या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हे तैनात करण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त कुमक सुद्धा पोलिसांचं मागवण्यात आलेला आहे। जो अनधिकृत धार्मिक स्थळ आहे त्यावरती सुद्धा कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून केली जाते आणि या संपूर्ण कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या सगळ्या संदर्भात जे आहे ते प्रिकॉशन इथं घेण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते या घटनास्थळी दाखल झालेले होते। ते आता इथून बाहेर हे पडतानाचं आपल्याला बघायला मिळते। महापालिकेची सुद्धा अनेक जे अधिकारी हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि कारवाई या सगळ्या कारवाई संदर्भात आढावा घेत आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका सुद्धा आता आक्रमक झालेली आहे। यात काठेगल्ली भागात असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळावरती आता कारवाई होताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या कारवाईच्या अनुषंगाने काल रात्री ज्यावेळेस पोलीस आणि महापालिकेचे काही लोक इथं दाखल झाले आणि त्यानंतर इथं असलेलं एका जमावाने या सगळ्या संदर्भात ही दगडफेक केली आणि या दगडफेकीमध्ये काही पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील हे जखमी झालेले आहेत आणि या जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सुद्धा अश्रुधुरांचा मारा केला आणि त्यानंतर पोलिसांनी या जमावाला पांगवलं। आज सुद्धा आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात अधिकारी पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि या अनधिकृत धार्मिक स्थळावरती हे लोक कारवाई करताना आपल्याला बघायला मिळतोय। 1 ते 2 तास हे संपूर्णपणे कारवाई चालेल अशा पद्धतीचं माहिती मिळतंय। त्यामुळे मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि आता परिस्थिती म्हणजे काल जी दगडफेकीची घटना घडली त्यानंतर आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, पण या सगळ्या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार हे घडू नये आणि त्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावल्याचं बघायला मिळत आहे। निश्चित किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट हवेत।